तीन पायाचा घोडा असतो नसतो, कुणी पाहिलाय नाही पाहिलाय मला माहित नाही, परंतु तीन पायाचा माणूस मात्र नक्की होता. फ्रँक लेंटेनी नावाचा माणूस होता, जो स्पॅनिश अमेरिकन होता, जो अमेरिकेमध्ये सेटल झाला. काही वर्ष त्यांनी सर्कसमध्ये काम केलं वगैरे वगैरे. जाऊन दे सोडा. तीन पायाच्या माणसावरून तीन पायाच्या घोड्यावर येऊ. तर तीन पायाचा घोडा ही मूवी मला कशी वाटली, जर ही मूवी काही लोकांना आवडली तर का आवडेल, नाही आवडली तर त्यामागे काही कारण असू शकतात, याचे काही मी अंदाज बांधले. ते अंदाज कितपत खरे ठरतायत, तुम्ही त्यावर सहमत आहात की नाही, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. कमेंट सेक्शन मध्ये तुमचं मत नक्की कळवा. तर मूवीचा रिव्ह्यू सुरू करू. तीन पायाचा घोडा ही मूवी आहे तीन मित्रांची, चंद्रिका, अदनान आणि अभि राठोड. आता चंद्रिका आणि अदनान हे कपल आहेत, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत. ते काही कारणांमुळे अभि राठोडला भेटतात आणि मग त्या तिघांची मैत्री होते. आता हे जे तीन कॅरेक्टर आहेत ना, त्यांच्या आयुष्याला आधीपासूनच काही प्रॉब्लेम आहेत, परंतु जेव्हा ते तिघजण भेटतात तेव्हा आपल्याला समजतं की ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी त्यांचं ध्येय आहे, त्यांना काहीतरी हवं आहे आणि त्या दिशेनं ते दौडतायत, परंतु त्या ध्येयापर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. कदाचित त्यांचे घोडे देखील तीन पायाचे असतील म्हणून ते धडपडतायत, पडतायत आणि आपल्याला समजतं की त्यांच्यासाठी ते गोष्ट मिळवणं थोडी अवघड गोष्ट आहे. आणि मग ते पर्याय काढतात शॉर्टकटचा आणि मग ते शॉर्टकट मारायचा प्रयत्न करतात आणि पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी भेटते. आणि स्टोरी पुढे जाऊन क्लायमॅक्सला त्या सगळ्यांच्या आयुष्याला एकाच वेळी एकाच ठिकाणी पुन्हा एकदा एक कलाटणी भेटते. ती काय आहे ती मूवी पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. अशी ही या मूवीची स्टोरी आहे आणि ही स्टोरी आहे 2001, 2, 3 या काळातली. आणि पुन्हा एकदा तो काळ उभा करणं ही गोष्ट अवघड होती, परंतु ती गोष्ट पॉसिबल झाली कारण आर्ट डिझाईन. तुम्हाला मूवीमध्ये असे छोटे ते बटनाचे मोबाईल होते ना, ते तुम्हाला पाहायला भेटतील. ते मोठे कॉम्प्युटर त्या बॉक्स सारखे ते तुम्हाला पाहायला भेटतील. त्यानंतर 1000 रुपयाच्या नोटा ज्या तेव्हा होत्या आता बंद झाल्या त्या पाहायला भेटतील. जुन्या गाड्या पाहायला भेटतील किंवा रस्त्यावरची जी लाईट असते स्ट्रीट लाईट, त्यामध्ये पिवळ्या कलरची लाईट तेव्हा होती 2001, 2, 3, 4, 5च्या काळात तशा लाईट, किंवा घरात देखील ते पिवळे बल्ब वगैरे असे पाहायला भेटतील. किंवा कलर ग्रेडिंग जी वापरले, कलर पॅलेट जी वापरले, त्यातून तुम्हाला असा भास होईल की ही मूवी 2000च्या कालावधीतली, 2001, 2, 3च्या. तर अशा प्रकारे मूवीची आर्ट डिझाईन खरंच खूप चांगले. दुसरं पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे कॅरेक्टर डेव्हलपमेंट. प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगळा स्वभाव आहे, तो ठळकपणे तुम्हाला जाणवतो. त्यातले चंद्रिका आणि अदनान हे दोन कॅरेक्टर असे, जर तुम्ही एक 10 लोकांच्या गर्दीमध्ये त्यांना सोडलं तर तिथून देखील ते तुम्हाला असे लगेच ओळखता येतील, इतके ते विचित्र कॅरेक्टर आहेत. तर अशा प्रकारचे कॅरेक्टर डेव्हलप केले गेलेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी काही मराठी मूवीमध्ये एक गोष्ट नोटीस करतोय की जरी दोन कॅरेक्टर मधला एज डिफरन्स असला, जरी ते वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आले असले, त्यांचे प्रोफेशन वेगळे जरी असले, तरी देखील त्यांचे डायलॉग एकसारखे वाटतायत. असं का होते मला समजत नाही. कदाचित डायलॉग रायटर त्या कॅरेक्टरला जास्त एक्सप्लोर करत नाही, त्याचा स्वभाव तो कसा बोलेल वगैरे याचा विचार करत नाही. वेगळं पाहिजे ना, प्रत्येक कॅरेक्टरची एक सायकोलॉजी असते, त्याचं बोलणं, त्याचं व्यक्त होणं, त्याचं रिएक्ट होणं हे त्या सायकोलॉजी प्रमाणे आलं पाहिजे, पण तसं होत नाही काही मूवीज मध्ये. या मूवीमध्ये मात्र ती गोष्ट अतिशय बारकाईनं आणि व्यवस्थित तुम्हाला पाहायला भेटणार आहे. प्रत्येक कॅरेक्टरचा स्वभाव वेगळा आहे, त्या पद्धतीनंच त्याचे डायलॉग लिहिले गेले. रिया नलवडे, कुणाल शुक्ला, अविनाश लोंढे यांचे डायलॉग डिलिव्हरी, यांची ऍक्टिंग खरंच रिअलिस्टिक आहे. कुठेही त्याला फिल्मी टच वगैरे तुम्हाला वाटत नाही, कुठेही ओव्हर ऍक्टिंग वाटत नाही. त्याचबरोबर देविका दप्तरदार यांनी जो रोल प्ले केलाय, खरंच खूप सुंदर रोल प्ले केलाय. त्यामुळे मी असं म्हणेल की ऍक्टिंगच्या बाबतीत ही मूवी तुम्हाला निराश करणार नाही. सगळ्यांचे ऍक्टिंग परफॉर्मन्स खरंच खूप छान आहे. तिसरा पॉझिटिव्ह पॉईंट, जो माझ्यासाठी कदाचित पॉझिटिव्ह आहे, परंतु काही लोकांसाठी तोच या मूवीचा निगेटिव्ह पॉईंट ठरू शकतो, ती म्हणजे या मूवीची स्टोरी टेलिंग. ही एक नॉन लिनियर स्ट्रक्चर आहे या मूवीच्या स्टोरी टेलिंगचं. म्हणजे मूवीची स्टोरी अशी प्रेझेंट मध्ये चालू असते, मध्येच ती पास्ट मध्ये जाते, परत प्रेझेंट मध्ये, परत फ्युचर वगैरे, परत असं हे जे स्ट्रक्चर असेल याला नॉन लिनियर स्टोरी टेलिंग स्ट्रक्चर म्हणतात. तर ह्या अशा प्रकारच्या मूवी मी पाहिलेत, मला अशा प्रकारच्या मूवी पाहायला आवडतात, परंतु सगळ्यांना आवडतील असं नाही. काही लोकांसाठी ती गोष्ट नवीन असू शकते, काही लोकांना नवीन असून देखील आवडेल, काही लोकांना काही ठिकाणी ती गोष्ट कन्फ्युजिंग वाटेल किंवा थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटते. काही सीन नंतर त्यांना देखील सवय होईल. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट जी काही लोकांसाठी निगेटिव्ह बाजू ठरू शकते, ती म्हणजे मूवीचं पेसिंग. मूवीचं फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ दोन्ही स्लो पेसिंग आहे. मला स्लो पेसिंग आणि फास्ट पेसिंगच्या मूवी मी खूप साऱ्या पाहिल्या, त्यामुळे मला सवय आहे, मला जास्त काही फरक पडत नाही. परंतु आपल्याला काही मूवीज मधून ना, स्पेशली थिएटरसाठी ज्या मूवी बनवल्या जातात त्यामध्ये फास्ट पेसिंग मूवी आपल्याला सारख्या सारख्या दाखवल्या गेल्या आणि आपल्याला तशी सवय झाली. त्यामुळे ही मूवी पाहताना स्लो पेसिंग असल्यामुळे काही ठिकाणी काही लोकांना ती मूवी बोर वाटणार आहे आणि काही सीन यातले कट झाले असते तरी चाललं असतं असं देखील त्यांना वाटू शकतं. तर ह्या दोन गोष्टी काही लोकांसाठी निगेटिव्ह पॉईंट ठरू शकतात या मूवीच्या. मूवीतलं साऊंड डिझाईन चांगला आहे. म्हणजे मी एक उदाहरण देतो, दोन मित्र आहेत जे रात्रीच्या वेळी एका टेकडीवर बसलेत आणि त्यातला एक जण उभा राहिलाय
वारा सुटलाय आणि त्या वाऱ्याने त्याचा शर्ट फडफडतोय. त्या शर्टाच्या फडफडण्याचा आवाज देखील अतिशय योग्य पद्धतीने टिपलाय. त्याचबरोबर दोघ जण रूम मध्ये बोलतायत, रात्रीची वेळ आहे, रस्त्यावर कुत्रे भुंकतायत आणि तो आवाज देखील वापरला गेलाय. असे खूप बारीक सारीक डायजेटिक साऊंड आहेत जे तुम्हाला ऐकू येणार आणि त्यामुळे तो सीन रिअलिस्टिक वाटणार. या मूवीची स्टोरी सांगत असताना ती स्टोरी जास्तीत जास्त लोकांना रिलेट व्हावी किंवा त्याचा जास्त इम्पॅक्ट व्हावा यासाठी त्या मूवीचा टोन हा रिअलिस्टिक टोन ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यात ते सक्सेसफुल झालेत. कारण सुरुवातीपासून शेवटपासून डायजेटिक साऊंडचा वापर म्हणा किंवा कॅमेरा वर्क ज्या पद्धतीने आहे, म्हणजे मॅक्झिमम सीन मध्ये हँडहेल्ड कॅमेरा वापरलाय आणि तो तुम्हाला समजतं एखाद्या सीन मध्ये काहीतरी वाद सुरू आहे किंवा झटापट सुरू आहे तेव्हा तो त्या हँडहेल्ड कॅमेराचा शेक थोडासा जास्त दाखवलाय जेणेकरून त्या सीन मधले इमोशन वाढतील. आणि हँडहेल्ड कॅमेरा असल्यामुळे ना थोडंसं त्याला एक रिअलिस्टिक फील आलाय. काही ठिकाणचे सीन तुम्हाला खरंच खूप जिवंत आहेत असं भासतं. उदाहरणार्थ मूवीचा क्लायमॅक्स जसा सुरू होतो आणि मूवी एंड जसा होतो त्यामध्ये जे काही सीन आहेत मी इतका अस्वस्थ झालेलो होते पाहताना, कारण ते सीन मी तुम्हाला सांगणार नाही काही. ते सीन अशा प्रकारे लिहिले गेलेत आणि ते सीन असे आहेत जे पाहून मी खरंच अस्वस्थ झालेलो. आणि मूवी ज्या पद्धतीने एंड होते ती खरंच खूप मला एक नवीन गोष्ट वाटली मराठी मूवी मध्ये घडलेली. आणखीन एक गोष्ट मला ऑनेस्टली सांगायची की ही मूवी सगळी लोक तितका एन्जॉय करतील असं नाही. काही लोकांना कमर्शियल मास मूवी ज्या असतात मास पब्लिक साठी बनवलेल्या त्या मूवी पाहायची सवय झाली आणि त्यांना तशाच पद्धतीची फास्ट पेसिंग मूवी पाहायची आणि त्या अपेक्षेने जर तुम्ही ही मूवी पाहायला गेला तर कदाचित तुम्हाला ही मूवी नाही आवडणार ही एक शक्यता आहे. परंतु काही लोकांना ही मूवी खरंच आवडणार आहे. मराठी मूवी मध्ये एक असा जागा आहे जिथं तुम्ही असे प्रयोग करू शकता. जसं वळू हा चित्रपट आलेला, देऊळ हा चित्रपट आलेला किंवा फेंडरी किंवा आपण वाळवी हा मूवी सुद्धा त्यात धरू शकतो. किल्ला, शाळा ही मूवी आहे जी कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये बांधलेली नाही. हिची एक स्वतःची स्टोरी आहे, स्वतःचे एक वेगळे कॅरेक्टर आहे, स्वतःचं वेगळं स्टोरी टेलिंग आहे, वेगळं फिल्म मेकिंग आहे. आणि ही मूवी जरी सगळ्यांसाठी नसली, जरी ही सगळ्यांना तितकी एंटरटेनिंग किंवा कमर्शियल मूवी नाही वाटली तरी सुद्धा अशा मूवी बनणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग ते एक प्रकारच्या मूवीज बनायचं जर सुरू असेल ना तर आपण एक्सप्लोरच करणार नाही. खूप सारा ऑडियन्स आहे महाराष्ट्रात ज्यांना ह्या मूवी आवडणार देखील आहे. खूप मोठा जरी नसला तो ऑडियन्स तरी तसा ऑडियन्स आहे महाराष्ट्रात ज्यांना ही मूवी खरंच आवडणार आहे. त्यामुळं माझं असं मत आहे की नुपूर बोरा, सुहास देसले, योगेश जोशी किंवा राहुल देशपांडे आणि भाडीपाचे सारंग साठे, पॉला यांना असं माझं म्हणणं आहे की अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग प्लीज करा. ह्या मूवी स्वतःहून त्यांचा ऑडियन्स शोधतील. मराठी ऑडियन्सला पुन्हा पुन्हा त्याच फॉर्म्युल्यातल्या मूवी नाही पाहायच्या. मराठीत वेगळ्या ढाचणीच्या वेगळं फिल्म मेकिंग असणाऱ्या मूवी येऊ शकतात. अजून ती जागा आहे, ती जागा पूर्णपणे संपायला नको. अशा वेगवेगळे प्रयोग होऊन देत. आमच्या पद्धतीने जितकं आम्ही या मूवीला प्रमोट करू शकतोय, मी तर खूप छोटा क्रिएटर आहे तरी सुद्धा जितकं मी करू शकतोय तितकं मी नक्की करणार. तर एकंदरीत ही मूवी सगळ्यांना तितकं एंटरटेन जरी नाही करू शकली तरी अशा प्रकारच्या मूवी आल्या पाहिजेत. काही लोकांना ही मूवी खरंच खूप आवडणार आहे, काही लोकांना ही मूवी काही ठिकाणी काही कारणांमुळे लेस एंटरटेनिंग वाटू शकते किंवा काही ठिकाणी बोर होऊ शकते. परंतु एकंदरीत ही मूवी चांगल्या प्रकारे बनली गेली. एक चांगल्या फिल्म मेकिंगचा नमुना आपल्याला या मूवीमध्ये पाहायला भेटतो. तर हा होता 3 पायाचा घोडा या मूवीचा रिव्ह्यू. काही गोष्टी अजून मला बोलायच्या होत्या ज्या मी या एका व्हिडिओमध्ये बोलू शकत नाही. कदाचित काही वेगळे व्हिडिओ मी बनवेन. परंतु जर तुम्ही माझ्या मताशी सहमत नसाल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये तुमचं मत योग्य शब्दामध्ये तुम्ही मांडू शकता. तुमच्या मताचा आदर करून तुम्हाला आभार मानण्याचं काम मी कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच करेन. इथपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, जर तुम्हाला माझं काम थोडं फार आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, या व्हिडिओला लाईक करू शकता. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.